आता होळीच्या दिवशी एरंड का आणतात, होळीमध्ये चुनखड का टाकतात, त्याचं शास्त्र वेगळे. होळीच्या दिवशी बायका कणकीच्या पाली, कणकीचे विचू, कणकीचे झुरळ करून टाकतात. होळीला पिठाचं आणि मिठाचं गाठोडं समर्पित करतात. होळीवरनं वरतून ज्वारीची पेंडी फेकतात, जवसाची पेंडी फेकतात. त्याच्या पाठीमागं फारसं काही तत्व आहे, फार मोठा सिद्धांत आहे त्याचा. आपल्याला वेळ अपुरा आहे. होळीच्या दिवशी खोबरं दोन्ही बाजूनं भाजायचं. होळीच्या विस्तवावर नारळाचा तुकडा वाळलेला दोन्ही बाजूनं भाजायचा आणि तो तुकडा लहान मुलांना खाण्यासाठी दिल्याच्या नंतर वर्षभर रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते आणि त्या लेकराला त्वचेचे आजार होत नसतात. त्या दिवशी तो प्रातास्थित वायू जमिनीवर फिरत असतो. त्या होळीच्या अग्नीमध्ये ती ताकद असते. ते नारळाचा तुकडा त्याच्यावर भाजलेला मुलांना दिला की त्यांच्याकडे ते तत्व शीतलता येत असते आणि त्यांना खरूज आदी करून नायटा हे आजार होत नसतात. वैज्ञानिक कारण आहे त्याला. आपली सण म्हणजे गाफील नसतात, फक्त आपण ते डोक्यात घेत नाहीत. पंचमीच्या दिवशी उकडलेल्या कानवाट्याच का खावा, भाजलेली पदार्थ का नाही खावा, झोकाच कशा करता खेळावा. त्या दिवशी तत्वहीनत्वामध्ये वायू फिरत असतो, ते माणसाचं कॅल्शियम गाठत असतो. म्हणून त्या दिवशी उकडलेली पदार्थ खायचे आणि मुद्दाम झोका खेळायचा. अष्टांग हालत असतात, सर्व कॅल्शियम ढिलं होत असतं. याच्याकरता तो सण आहे. चिमणा चिमणीचे खेळ नाहीत आपले सण. फार तात्विकता आहे आपल्या सणामध्ये. एक जण म्हणे पितराच्या दिवशी 14 पदार्थ केल्यावर पितरांना भेटत असतात का? पितरांसाठी नाही, निमित्त पितराचं आहे. ते 15 दिवस यमाचे येतं. पितृ पंधरवाड्यामध्ये अत्यंत दमट वगैरे 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 सर्व वातावरणाचा वर्ष असतो. ते शरीरावर आघात करत असतं. मग त्यावेळेला आंबट, खारट, तुरट सगळी काही पदार्थ त्या 14 पदार्थातून शरीराला मिळत असते पोषण. आणि हे प्राप्त झाल्याच्यानंतर वर्षभरापर्यंत रोगप्रतिकारक शक्ती, टोकाची शक्ती शरीरात वाढत असते. याच्याकरता ती पदार्थ मेतकूट खाय, 4-2 प्रकारची भजी खाय, वरण खाय, आमटी खाय, वगैरे 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 सगळं असते. आणि कशाकरता माहिती आहे? आपल्याकडे वडिलांची आजोबांची पित्र एकदा असतात, पण आपण 10 लोकांना जेवायला सांगायचं. म्हणजे 10 लोकांना जेवायला सांगितल्याच्या नंतर त्यांच्या घरच्या कार्यक्रमाच्या दिवशी ते आपल्याला सांगत असतात. म्हणून पक्षाच्या दिवशी आमंत्रण जास्त देत होते. शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा द्यायचे. ही प्रणाली आपले काही 2-4 वर्ग शिकलेले. हे खाली माणूस जेव घातल्यावरी बापाला भेटत असतं का? सोंगळ्या आहेस का काय तू? चला, त्याचं म्हणण्याचं काम त्यानं करावं, पण आपण आपल्या तत्वावर माणसानं आरूढ राहिलं पाहिजे. जशी सद्गुरू चिन्मयानंद स्वामीची आख्यायिका, तशी सद्गुरू डोंगरशिळकीचे धोंडू तात्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी सूर्य थांबिलता. काय मोठी ताकद आहे लोकांची. सूर्य थांबवायची ज्या व्यक्तीत ताकद आहे ते श्राद्ध करतात. 36 वर्ष जगाचा मालक ज्यांची इथं पाणी भरतो ते नाथ महाराज श्राद्ध करतात. आणि 2-4 एकरवाला पुंगाने वाजी तू खाली जीव घातल्या वरी भेटत असतं का? नकोन जीव घालू. गव्हाचं रान पोर गई किती थांब. वासना इतकी विचित्र आहे. एवढा मोठा टोकाला गेलेला विद्वान राजा भरत पण हरणाच्या जन्माला गेला. वासना विचित्र आहे. राजा परीक्षितीने मुनिश्री शुकाचार्यांना प्रश्न केला, गुरुदेव वासनेवर सर्वात मोठं मात करणारं औषध कोणतं आहे? तर शुकदेवांनी सांगितलं, फक्त भजन. भजना इतकी ताकद कशातच नाही. कुठलंच औषध नाही भजना इतकं मोठं. भगवंताच्या नामस्मरणाचं जे भजन आहे, त्याच्या नावाचं ते भजन इतक्या टोकाचं आहे की ती वासना समूळ नष्ट होते. त्या ऐकण्याची इच्छा माझ्या कानाला खूप आहे, भूक लागलेली आहे. सुखदेव सांगतात, राजा अजामेळ नावाचे एक महान तात्विक शुद्धांतकरणी तत्वारूढ तत्वनिष्ठ पवित्र अंतकरणाचे एक भूदेव आहेत, एक ब्राह्मण आहेत. भजन किती श्रेष्ठ आहे लक्षात घ्या. भजनानं माणसाची बुद्धी एकाग्र होत असते. म्हणून तर कीर्तनात माणसं भरकटली की लगेच विठ्ठल 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 हा प्रकार असतो की लगेच माणूस जागे होत जा, सावध होत जा. तल्लक होती बुद्धी माणसाची. भजना नामाच्या साधनेची ताकद वेगळी आहे. ही अजामेळ नावाची एवढी व्यक्ती विद्वान की त्या विद्वत्तेला सीमाच नाही. परिसरामध्ये प्रांतामध्ये एवढं टोकाचं नाव, पुराणात नाव आलं त्यावरती माणूस किती मोठा असेल कल्पना करा.
धन द्रव्य, मान सन्मान, पारमार्थिक शक्ती, आर्थिक शक्ती, लौकिक शक्ती, या सर्व शक्ती ज्याच्याकडे परिपूर्ण आहेत असे ते अजामेळ होते. पण ग्रहण कसं लागतं पहा. एके दिवशी एक शूद्र आपल्या स्त्रीला मारत होता. वेगळाच सांगतो. आणि ते अजामेळाला सहन झालं नाही. का रे बाबा का मारतोस? तिचा एवढा अपराध आहे, एवढं दुःख कशा करता देतोस? न मोजता येणारा अपराध आहे तिचा. पण तो मद्यपान केलेला होता. त्याने अजामेळांना एखादा शब्द शिल्लकचा वापरला. बाजूला गेले, बसले. काही काही गोष्टी बळीविणे शक्ती बोलू नये. आपली जिथं ताकद चलत नाही ना तिथं काय करायचं? विलाज नाही, विलाज नाही. बोकड्याला किती शिंग मोठे असले म्हणजे सिंहाला मारीन? नाही 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 मारू शकत. कुत्र किती वर चढ असलं म्हणजे हत्तीला घेऊन येईल? नाही. नास्तिकाच्या जास्त नादी लागणं, त्याच्याशी संघर्ष करणं आपल्या जीवनाचं वाटोळ होत असतं. चला 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 चला. किती कांदे एकत्रित आल्यावर सडलेल्या कांद्याला नीट करतील? उलट डालभर कांद्यानं जर त्याच्या नादी लागलं तर कालांतरानं डालातली चांगली कांदे सुद्धा त्याच्यासारखी होत असतात. म्हणून शहाण्यानं खराब झालेला कांदा डालातून बाजूला टाकला पाहिजे. अन्यथा आता एक औषध निघलंय, चाळीमध्ये ते औषध फिरवलं टाकलं की खराब झालेला कांदा जागच्या जागेवर असा मरून जातो. त्याचा संसर्ग बाकीच्या कांद्याला होत नाही. आता एक औषध निघलं ते नाशिक जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी चाळी वगैरे कीर्तनाला गेल्यावर त्या कांद्याच्या बघायला भेटतात. पण असं एकही औषध नाही खराब झालेला कांदा दुरुस्त करता येतो. औषधच नाही मारुतराव. चला प्रयत्न करू लागले. ते निघून गेला. पुन्हा अजामेळ गेले. बाई इतका मूर्ख माणूस आहे, एवढा नालायक व्यक्ती आहे, याच्या सानिध्यात तू असा प्रपंच करतेस. आता तिला अपेक्षा एकच होती की सांत्वन करायला आलेल्या माणसानं एकच म्हणावं, बाई किती तू धैर्याची सागर आहेस बाई, किती तुझी हिंमत दांडगी आहे बाई, किती तू अधिकारी बाई आहेस. एवढ्या नालायकाचा सुद्धा मायबापाचं नाव कमवण्यासाठी तू संसार करतेस. असं मोठेपण देण्याऐवजी महाराजांच्या तोंडातून एकच वाक्य पडलं, असल्या मूर्खाचा संसार करतेस. काय गरज आहे तुला? सहज तोंडातून वाक्य पडलं. जाऊ कोणाकडं? मारतोय झोडतोय पण संध्याकाळच्याला शेरभरदाने आणते. आता अजामेळाच्या अंतकरणातला भाव वाईट नव्हता. सांगताना आमचे लोक काही सांगतात एखाद्या वेळेस. अजामेळ वेशी शिरत झाला, अक्कल गुंग झाली, वेशीशी संग केला, येशेला घरात आणलं. असा अर्थ नाही. आणलंय खरंय पण कसं आणलं पहा पुढे. इच्छा काय तुझी? काही नाही. अंगाला वस्त्र असावा, पोटाला अन्न असावा, लोकलज्जा निवारणार्थ अंगाला वस्त्र असावा, पोटाला भाकरी असावा, काही नकोय. अजामेळानं सांगितलं, बाई, बाई हा शब्द वापरलाय बरं. बाई, माझ्या घरी नोकर चाकर द्रव्य सगळं यथासांग भरलेलं आहे. माझ्या पोटच्या लेकरावर मी जितकं प्रेम करील तुझ्यावर करील. तू आमच्या घरी ये. चांगल्या माणसानं पाळलेलं कुत्र सुद्धा घर सांभाळीत असतंय. तू तर एक स्त्री आहेस, मानवी देह आहे तुझा. ये. दयेच्या काकुलतीनं घरी आणली, पण काहीचा मूळ स्वभाव जात नसतो. एका राजानं एक स्त्री सुंदर होती म्हणून तिला पत्नी म्हणून स्वीकारलं. राजा आहे तो, राजा आहे. पण वर्ष 2 वर्ष गेल्याच्या नंतर राजाच्या एक लक्षात आलं, ही एकांतात बसली, अंथरुणावर हिनं अंग टाकलं, एकटी असली की ती अशा टाचा आपटीत होती.
राजाने खूप काही तात्विक लोकांना प्रश्न केले. माझी पत्नी एकांतात शयन कक्षात असली की ती टाचा आपटती. मग काही सुज्ञ लोकांनी सांगितलं एखाद्या वैद्याला बोलवा, तिच्या काही अस्थिमध्ये हाडामध्ये काही आजार आहे का, बघा पाय दुखतेत कशामुळं. नाना प्रकारचे त्या काळातले राजवैद्य आमंत्रित केले, पण त्यांना काही तिचा आजार कळालाच नाही. पण एक मानसशास्त्रामध्ये अधिकारी राजवैद्य होता. त्या राजवैद्याने विचारलं, बाई आपल्या पायात आजार कुठलाच नाही, पाय आपटीता कसं काय. काय नाही म्हणले, मला पहिल्यापासून नाचायचा नाद होता आणि राजाची बायको झाल्यामुळं नाचता येत नाही, पण ते सवय जात नाही. स्वभाव आहे, स्वभाव स्वभाव स्वभाव. चला, अत्यंत निकृष्ट दर्जाच्या हीन तत्वावर आरूढ असलेल्या नालायक माणसाच्या सानिध्यामध्ये एके दिवशी जीवन यमाच्या स्वाधीन करायचं होतं. अशा तत्वावर आरूढ असलेली बाई एका सुखोशी घराण्यात आली. किती आनंदाने राहायला पाहिजे होती. तळील्या आवरल्या एकची पक्वांनी, इतकं सुंदर इतकं सुंदर इतकं सुंदर. पण कुत्र्याला खीर पचत नसती. चार तासाच्या नंतर ते वमन करते. तसं ज्याचं प्रारब्धहीन आहे, ज्याचं नशीब भरकटलेलं आहे, अशा माणसाला किती चांगल्या ठिकाणी न्या, ते राहणारच नाही. 8व्या दिवशी, ज्या दिवशी आजामेळ देवकर्म करण्यासाठी बाहेर निघतात. सकाळी ब्राह्मी मुहूर्त आहे, पहाटे स्नान झालं, देवपूजा झाली, विधी झाला, पूजापाठ झाला. सकाळी सकाळी अंधारात निघतात. त्यावेळेला चौकाच्या समोर उभी राहिली आणि आजामेळाच्या हाताला स्पर्श केला. श्लोक सांगत नाही, पुढे सरकतो. एवढं तरी संपन्न गरजेचं आहे. अगं कोण? मी म्हणे. दिवा घेतला, पाहिलं दिव्याच्या प्रकाशात आपण घरी आणलेली ही शूद्र स्त्री आहे. आणताना जात विचारली नाही, पंथ विचारला नाही, कुळ विचारलं नाही, किती वाईट कर्मावर आरूढ आहे ते सुद्धा विचारलं. दया दया फक्त दया होती. घरी आणली, कन्या म्हणून आणली. तिनं सांगितलं, गेल्या 8 दिवसापासून तुमच्याकडे मी राहते, माझ्याकडे काय कमी, माझी बायको जी साडी नेसती ती साडी तुला आहे, आम्ही घरात जे पदार्थ खातो ते तुला आहेत. कमतरता काय वाटली? ती म्हणली, एकाच गोष्टीची कमी वाटली, मी तुमच्याकडे जे आले खाण्यापिण्याच्या तत्वावर आरूढ होऊन नाही आले. तुम्ही मला काय तत्वावर आणलंय, की तुम्ही मला कुठल्या उद्देशाने आणलंय, हा तुमचा भाव असेल. पण मी तुमच्या सोबत कोण्या उद्देशाने आले याचा कधी तुम्ही मला प्रश्न केलाय? मग का ग, मी तर तुला माझी एक धर्मकन्या, मानस कन्या म्हणून आणलंय, हा झाला तुमचा भाव. पण तुम्ही माझं अंतकरण कधी तपासलं? तुझ्या मनात काय? मी तुम्हाला पती समजून तुमच्याकडे आले. डोक्याला हात लावून देव बाबा खाली बसलो. अरे बापरे. आता त्या काळातला अधिकारी व्यक्ती तो काही नालायक, अमक तमक, मूर्ख वगैरे काही नाही म्हणला. तो इतकाच म्हणला, तू माझ्या घरातनं बाहेर पड. ती म्हणली, पडते मी बाहेर, त्याबद्दल काही दुमत नाही, मी घराच्या बाहेर पडते. पण मी ओरडून लोकांना सांगणार, गेल्या 8 दिवसापासनं माझ्यासोबत आजामेळ नावाच्या भूदेवानं माझ्याशी रतिसुख घेतले. अरे बापरे, किती निषेध कर्म आहे. अगं मी तुला मुलगी म्हणून सांभाळलंय, ते सांगूच नका. मी ओरडून लोकांना सांगणार, माझ्यासोबत संग केलाय, काढून दिलं तर लोकायला असं म्हणणार. आणि ठेवायचं असेल तर मुलगी दासी म्हणून नाही, पत्नी म्हणून ठेवा. आजामेळाने विचार केला, काढून दिली तरी नाव चाललंय आणि घरी ठेवली तरी समाजात नाव चाललंय. चला जाऊ द्या, दुर्बुद्धी सुचली आपल्याला, विनाश काले विपरीत बुद्धी. चला आपण आता फेडणं गरजेचे. तिचं संगोपन केलं. बघता बघता काही आपत्ती झाली.
इतकी दुष्ट प्रवृत्तीची स्त्री प्रापंचिक जीवनामध्ये आजामेळांना फार काही त्रास दिला आणि संपत्तीचा ऱ्हास झाला. आणि पत्नी या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे बरं. त्याचे सुद्धा नावं वेगळे. प्राणेश्वरी वेगळी, पतिव्रता वेगळी, पत्नी वेगळी आणि बायको वेगळी. त्या प्रत्येक नावाचा अर्थ वेगळा आहे. मालक गेले असं ऐकल्याबरोबर ज्या कानानं ऐकलं बाई तुमचे मालक मृत्यू पावले, या कानात आवाज आला तर इकडच्या कानाकडे अंग टाकून देऊन प्राण सोडते, तिला प्राणेश्वरी. अजा वेळाने विचार केला आपलं प्राक्तन खोटं आहे. जिच्या जीवनामध्ये दारिद्र्य अत्यंत कुंटालानं भरलेलं आहे, अशी भरकी व्यक्ती आपण घरी आणली, ती आपलं अंग भरवणार. ठीक आहे, मिरच्याचा व्यवसाय करत असताना शिंका येणारच ना. कोळसाचा धंदा करत असताना हात काळे होणारच ना. रई लावत असताना तूप हाताला लागेल, रईला लागेल, मडक्याला लागेल. ज्वारीचं खळ करत असताना काही दाणे पाळवर सांडतच असतात ना. आमची इथला भावशा 9-10 दिवस मंदिरात झोपू लागला. म्हणलं काऊन? ते म्हणला नकोच बापा, बाळू महाराज लयच कटाळा द्यालाय, लय ताण झालाय. म्हणला त्याच्यापेक्षा सक्रात पालती होस तर मंदिरातच बरं आहे. नका करी जाऊ असं नाही. दागिन्यात मोठे पण नाही माय. आपण प्रापंचिक जीवनात वागत असताना त्या प्रापंचिक जीवनात किती गोड वागतो याच्यावर आपलं नाव मोठं होत असते. चला, बाईला एक शेवटचा पुत्र आहे. अशा वेळाला सांगितलं तिनं, महाराज लक्षात घ्या, तुमच्याकडची संपत्ती संपली, आता मी थांबू शकत नाही. बुंडल तुटलं चपलाचं, स्लीपर चपलाचं बुंडल तुटलं. ती किती मोठा श्रीमंत असेल, एक तर फेकून देणं, नाही तर मग हातात नेणं. बुंडल तुटले, तिचं घालता कशी येईल? चूक झाली, बाई निघाली. आजामेळानं सांगितलं, अगं हे चिमुकलं 4 वर्षाचं बालक आहे माझ्याकडे, आता मी म्हातारा झालो, हे काहीच सांगू नका, हे तुमचं तुमच्याजवळ. बाई निघून गेली. आजामेळाला वार्धक्य दशा आली. वेगळाच सांगतोय, पुढचा मर्मज्ञ प्रसंग ऐकायचा. तुम्ही ऐकला असेल नसेल तरी पण तुमच्या पुढे मांडतोय. वेगळाच सांगणार आहे मी. आरतीची ताटं लावूस तर वाजले का रे 5? हा हाय 15 मिनिटात सांगतो मी, काय ताण नाही. बघा, त्या छोट्याशा मुलाचं संगोपन करीत 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 दशा बदलली. तो मुलगा चालू लागला, बोलू लागला, भिक्षा आणू लागला. आपल्या वडिलाचं संगोपन तोच मुलगा करू लागला. एके दिवशी सकाळी पहाटेच्या प्रहरी एक साधू गावात आला. पूर्वीच्या काळातले साधू तसे मागत नव्हते. पूर्वीच्या काळातला जर गोंधळी आला तर सुंदर असा एक देवीचा अभंग म्हणायचा, देवीचं गीत म्हणायचं, गोड गोड. ते गीत तुमच्यासाठी पोषक असायचं. त्या गीतामध्ये काहीतरी उपदेश मिळायचा आणि ते गीत ऐकल्याच्या नंतर बायका देवीच्या नावानं त्याला पसाखोंगा धान्य द्यायच्या. पहाटे पहाटे कुरमुड्यावाले यायचं कंदील घेऊन. त्या कुरमुड्यावाल्याला स्नान करून वाढायचं नसते, पारशानं वाढायचं असते. हा धर्म सिद्धांत असतो. जो कोणी मागायला येत होता त्या स्त्रीनं आपल्या सासऱ्यांचं नाव सांगायचं. जिवंत नाही बरं. एके दिवशी एक जण मागायला आला, वासुदेव नाव सांगा. आमच्या घरच्यांनी मग सांगितलं. असं नाही चुकणार बरं, तसं नाही करणार मी. एरी सांगायला ते नाव सांगायचे. मग ते उद्धार वगैरे फार, अमक्याच्या सुनानं, अमक्याच्या लेकीनं, तत्वाच्या घराण्यावर काय वगैरे 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 फार सुंदर म्हणायचं. ते बागायचे, पण काहीतरी म्हणल्याशिवाय नाही. पांगुळ यायचा, पांगुळ. पांगुळाचे सुद्धा अभंग.
गोंधळी सुद्धा, वासुदेव सुद्धा काहीतरी उपदेश करायचे. जुन्या काळातले साधू समर्थ रामदास स्वामी, केल्याने होता हे रे आधी झोपलेची पाहिजे. केलेची पाहिजे. जुन्या काळातली संन्यासी आली तर काहीतरी दारामध्ये साधू उपदेश करायचा. मध्वा भवच्छयो शास्त्रा सुधानाम यतं च कालं कर्तव्यं च निष्ठा भवन्ति व्याप्ति सुदं च कालं जगत्त्रयाना विन्मुखन्ति जायो शुद्धोरभवा यद शुद्ध पात्रा यदोपि करणं इखन्मकानां जयस्तु जायेन कर्मण्य सुधा जयस्तु कालान खंडेषु शुत्राः. असं गोड रुचा म्हणायचे. मग समोरच्या बाईनं हळीत कुंकू आणायचं, सुपाच्या कोण्यामध्ये धान्य टाकायचं, वाढीचं. एक साधू सकाळी सकाळी चाललाय. तेवढ्या अवकाशामध्ये आजामेळाला जुना आपला काळ आठवला. तत्वसिद्धांतिक वेदांतिक पुराणिक शास्त्रीय आचार्य सर्व पदव्या प्राप्त केलेली आजामेळाच्या लक्षात आलं. मुलांनी सांगितलं, बाळा त्या साधूला घेऊन ये. आणलं त्या साधूला बघितल्याबरोबर माझ्यावर पडल्या पड्या आजामेळाचे डोळे भरून आले. साधूने विचारलं, का रडता? काही नाही, जुना आठवलंय महाराज. मला कशा करता बोलवलंय? शेवटचा असा जाण्याचा काळ जवळ आलाय. तुमच्यासारख्याचं दर्शन घ्यावा, बाहेर येऊ शकत नाही याच्याकरता आलो नाही. जाता जाता आशीर्वाद द्या. कल्याण वस्तू. विचारलं, महाराज आई सोडून गेली याला, मी आता काळाच्या जबड्यात जाणार, याचं काय होणार? साधू हुशार आहे. साधूने सांगितलं, आजामेळ तुमचंही कल्याण होईल आणि याचंही कल्याण होईल असा मार्ग सांगतो. तुम्ही याचं नाव नारायण ठेवा. मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारायणा पाणी दे, वेगात सांगतो. नारायणा जेवायला दे, नारायणा धोत्र दे, नारायणा पांघरण दे. नारायण अंगावर पांघरण टांग. आला का नारायणा? कुठे चालला नारायण? थांब रे नारायण, बस रे नारायण, हे घे नारायण, ते देऊन टाक नारायण, ते इथे ठेव नारायण, ह्या बाजूला ते सरको बरं नारायण, मला इकडे बाजूला सरको बरं, ते औषधी दे बरं नारायणा, पाणी दे बरं नारायणा, आता मला ताट लाव बरं नारायणा, भिक्षाला जाय नारायणा, भिक्षा आणलीस का नारायणा, भिक्षा वाढ बरं नारायणा. कांती भिक्षा आणायचं म्हणजे शिजलेली पदार्थ. भिक्षेचे प्रकार वेगळे. कांती भिक्षा, त्याला मधुकरी म्हणायचं, शिजलेली पदार्थ. हा काळ गेला. नित्य नारायण 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 म्हणता म्हणता अनाथाच्या अनाथे घातला विमानी प्राण सोडा. दिव्य अशा प्रकारचं विमान आलं. आजामेळाचा दिव्य देह विमानात बसला आणि वैकुंठाच्या ठिकाणी निघून गेला. अनाथाच्या अनाथे घातला विमानी वैकुंठाला. नाम तुझे रे नारायणा. ह्या जगाच्या मालकाचं नाव इतकं पवित्र आहे की त्या नामाच्या साधनेनं आजामेळाचा उद्धार झाला. आजामेळ पापराशी नामे मिला वैकुंठाशी. वैकुंठ प्राप्त झालं. चला पण अलीकडे येतो, लवकर सांगतो. 10 मिनिटात तुम्हाला एक प्रकरण तुम्ही ऐकलं असेल नसेल तरी पण सांगतो. राजा परीक्षितीने शुकाचार्यांना प्रश्न केला, गुरुदेव आजामेळानं भीतीपोटी त्या स्त्रीशी संसार केला. काय भीती होती माहितीये? ही जर वाड्यातनं गेली तर लोकांना सांगेल की आजामेळानं माझ्याशी संग केला. केलता का? मग तिने ओरडू द्या ना, किती ओरडू द्या लोकांपाशी की आजामेळानं माझ्याशी संग केला. किती ओरडू द्या तिनं. लोकांना वाटलं आजामेळ खराब आहे, पण देवाला तर वाटला नसता. देवाच्या अंतकरणात तर आजामेळ गोडच होता ना. देवाच्या अंतकरणात आजामेळ निष्कलंक आहे ना. मग समाजाच्या भीती करता आजामेळानं हे पाप का केलं? प्रश्न कोणाचा आहे माहितीये? राजा परीक्षितीचा. तर शुकाचार्यांनी स्मित हास्य केलं आणि सांगितलं, राजन प्रश्न फार गोड आहे, याचं उत्तर गतो जन्मायं आजामेळस्य प्रविष्टतः. आजामेळानं
तिनं काढून देऊन तिनं लोकांना किती ओरडून सांगितलं असतं माझ्याशी संग केलाय, पण आजामेळानं केलाच नव्हता. म्हणून आजामेळ निष्कलंक होता. देवाच्या दरबारात आजामेळाला जागा चांगली होती, पण का केलं आजामेळानं त्याचं कारण मागचा जन्म आहे. ऐका पुढे आता वेगळाच सांगतो. आजामेळ मागच्या जन्मामध्ये दंडी संन्याशी. महाराजजी तुमच्या संन्यासातला एक नियम आहे दंडी संन्यासी, त्यागी, अनुरागी. आखाडे सुद्धा आहेत 10 आखाडे तुमच्या. त्याच्यापैकी एका आखाड्याचा दंडी अत्यंत त्यागी अनुरागी संन्यासी आणि हिमालयाची प्रदक्षिणा करायला चालला. का घडे बघाय. एवढा मोठा विद्वान माणूस, एवढा मोठा अधिकारी व्यक्ती, चातुर्य संपन्न व्यक्ती, बुद्धी कौशल्य नाविन्यातलं होतं. मग अशी दुर्बुद्धी आजामेळांच्या मनाला का सुचली वेशीशी संग करण्याची. ते हे आजामेळ मागच्या जन्मात एक संन्यासी होते, दिव्य तेजस्वी संन्यासी, आणि हिमालयाची प्रदक्षिणा करत होते. तर त्या दंडी त्यागी अनुरागी संन्याशाचं जीवन कसं असतं माहिती आहे का. फक्त त्याला एक छोटीशी शेंडी आणि त्या शेंडीमध्ये एक रुद्राक्ष बांधलेला. बाकी अंगावर वस्त्र नाहीत, कपडे नाहीत, अत्यंत त्यागी, बैरागी, त्यागी त्यागी नागा संन्यासी. आणि हिमालयाच्या पायथ्याला अंगावर बुटभर कपडा नसताना सुद्धा गळ्यात कुठलीच माळ नाही, तिची उभा अंगाला मिळन म्हणून फक्त एक रुद्राक्ष शेंडीत बांधलेला, जटीत बांधलेला एक रुद्राक्ष. असा संन्यासी तितक्या हिमालयाच्या बर्फाच्या याच्यातून बिना अनवणी चाललाय. पण परिसरानं मात वश केला संन्याशाचं शरीर, आणि त्या थंडीनं शरीर ग्रासलं आणि तो संन्यासी खाली पडला. त्या पाठीमागून एक 60-70 वयसा एक अंध व्यक्ती आहे आणि त्याची 16-17 वर्षाची तेजस्वी कन्या आपल्या बापाचं बोट धरून, त्याच्या हातात काठी आहे, ती काठी त्याच्या हातात, पुढचं टोक मुलीच्या हातात, आणि ती काठी तिने धरलेली आहे. आणि वडील त्या काठीच्या आश्रयानं चालतात. हिमालयाची प्रदक्षिणा हेही करत होते. त्यांच्या अंगावर उबदार कपडे येत, पायाला मखमली कपड्याचा वेढा गेलेला आहे. तेजस्वी देवांगणी समान सुंदर, एवढं तोंडच इतकं उघड आहे. त्या महात्म्याचं तोंड असं बांधून घेतलेले, डोळे अंध होते. आपल्या वडिलाला हिमालयाची प्रदक्षिणा करत असताना जात होते. जाता जाता सूर्य मावळायची वेळ झालेली होती. संधी प्रकाश होता. त्या प्रकाशामध्ये बाबांना दाखवलं, बाबा इथे एक व्यक्ती पडलेला आहे. त्या व्यक्तीला दिसत नव्हतं. कसा आहे बाबा. त्याच्या अंगावर कपडे नाहीत, फक्त डोक्याला थोडीशी बारीकशी शेंडी आहे आणि त्या शेंडीमध्ये रुद्राक्ष बांधलेला आहे. वडील ज्ञानी होते. त्यांनी सांगितलं, बाई हा अनुरागी त्यागी संन्यासी. जवळ गेले आणि नाडी परीक्षा केली. सांगितलं, बाई हा जिवंत आहे. बाबा याला कशाने मूर्छना आली असेल, चक्कर आली असेल. बाई याला फक्त शीतानं भेटलंय. शीत म्हणजे थंडी, थंडीने भेटले, याच्यासाठी ऊब पाहिजे. मग बाबा माझ्या अंगावर एक शाल आहे, मी टाकू का त्याच्या अंगावर. तर वडिलांना सांगितलं, बाई लक्षात घे, तुझ्या अंगावरची शाल टाकली तर ही थंडी तुला ग्रासणार, तू खाली पडणार आणि हा संन्यासी वाचून निघून जाईल. पण तू खाली पडल्याच्या नंतर मृत्यू पावणार. मी अंध आहे, मी ह्या खड्ड्यात पडल, माझी यात्रा कशी होईल. त्याच्यापेक्षा एक काम करतोय, माझं वय झालंय, माझ्या अंगावरची शाल मी या संन्याशाच्या अंगावर टाकतो, हा संन्यासी वाचेल. बाबा तुम्ही काही क्षणात मारताल, तुम्ही वयस्कर आहात, जाऊ दे ना बाई, माझं वय चिंतनात गेले. आता माझा प्राण गेल्याच्या नंतर एक संन्यासी दिव्य तेजस्वी 22 वर्षाचा संन्यासी, तारुण्य दशेतला संन्यासी वाचत असेल तर त्याला प्राणदान दिल्याचं पुण्य मला प्राप्त होईल, मला स्वर्गात जागा मिळेल. पण मुलीनं सांगितलं, बाबा तुमच्या हातातलं कमलंडू आणि तुमचं ज्ञान, तुमच्या भक्तीच्या बळावर कुठलाही निशाचर माझ्याकडे बघू शकत नाही. हे तुमच्या ताकदीमुळं. तुम्ही मृत्यू पावल्याच्या नंतर एखादा नराधम, एखादा पापी, एखादा राक्षस माझ्या शरीरावर आघात करील, माझं जीवन मातीत जाईल. बापानं सांगितलं, बाई तुलाही मरायचं नाही माझ्यामुळं आणि मलाही मरायचं नाही तुझ्यामुळं. दोघांचा प्राण जर आपण सांभाळला तर हा संन्यासी मरतो. बाई तूही गेली नाही पाहिजेस आणि मीही गेलो नाही पाहिजेस असा विचार कर, माझा तुला आशीर्वाद आहे आणि हा संन्यासी वाचला पाहिजे. काळजी करू नका बाबा. 5-10 मिनिटात तिने विचार केला, तिला विचार सुचला आणि बाबांना सांगितलं, बाबा हा संन्यासी वेशीशी रथ का झाला, आजामेळ वेशीशी रथ का झाला, याचा पूर्व वृत्तांत तुम्हाला सांगतो. शेवटचा असे 2-4 येतं पण एक पुरे झाला.
मग तिने वडिलाला सांगितलं, बाबा या संन्याशाला मी पाठचा भाऊ समजते. वा छान आहे. कमलोंडातून पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. माझा हा भाऊ आहे, पाठचा भाऊ, मी त्याची बहीण आहे. बाबा हा माझा भाऊ आणि मी याची बहीण म्हणलं, माझ्या अंतकरणात याच्याविषयी तिळ मात्र काम नाही, म्हणजे पाप नाही. बहीण भावाचं नाते. मग एक काम करते बाबा, याच्या बाजूला निद्रा करते आणि दोघांमध्ये एक वस्त्र पांघरतो. बाबा माझ्या अंगाच्या उष्णतेनं आणि अंगावरच्या वस्त्राच्या उष्णतेनं याच्या अंगातलं शीत जाईल आणि याला ऊर्जा प्राप्त होईल आणि संन्यासाला प्राणदान दिल्याचं पुण्य मला प्राप्त होईल. संन्यासी उठून जाईल. वडिलांना ती प्रक्रिया, तो सिद्धांत ते करणं तिच्या वडिलाला आवडलं. काय हरकत नाही बाई, कर. मुलगी निष्पाप होती, निद्रा केली. त्या वस्त्राच्या उष्णतेनं संन्याशाच्या अंगातलं शीत निघून गेलं. स्नायू बळकट झाले. उठला संन्याशी. चांदण्याचा थोडासा प्रकाश आहे. त्या प्रकाशात बघितलं तर बाजूला देवांगणे समान एक मुलगी आहे. कमलांतलं पाणी घेतलं आणि शाप दिला, पापिनी माझ्यासारख्या दंडी संन्याशाला बाटवण्याचा प्रयत्न केलास, माझं जीवन मातीत घालण्याचा प्रयत्न केलास. संकल्प सोडा. तुझ्यासारखी स्त्री माझ्यासारख्या संन्याशाला भ्रष्ट करण्याच्या पाठीमागे तुला पुढचा जन्म वेशीचा भेटो. काय पाप होतं तिचं? निघून गेला संन्याशी. निघून गेल्याच्यानंतर थोड्या वेळाला मुलगी उठली. म्हातारं वयस्कर होतं. बाबाला झोप नव्हती. पहाटे पहाटे हा प्रकार घडला. वडील रडू लागले. मुलीने विचारलं, बाबा का रडता? बाई तुझ्या जीवनामध्ये अनर्थ घडला. काय? संन्याशाच्या अंतकरणामध्ये गैरसमज निर्माण झाला. काय की तो संन्याशी म्हणे की तू त्याचं जीवन बाटवण्यासाठी त्याच्या बाजूला निद्रा केलीस. तुला पुढचा जन्म वेशीचा भेटेल असा संकल्प सुटलाय. बाबा कमलंडू द्या, बाबा कमलंडू द्या. नको बाई, बाबा कमलंडू द्या. वडिलांच्या हातातला कमलंडू घेतला. सान 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 रस्ता कापला आणि संन्याशाच्या पुढे, ए पापीनी शांत बसा महाराज. महाराज शांत, महाराज शांत. मी पापी नाही, पण ऐका पुढे. माझ्यामुळे तुम्हाला प्राणदान मिळाले. महाराज तुम्ही मृत्यूच्या दारी येत होता, तुमची प्रदक्षिणा अधुरी राहिली असते. महाराज माझ्या अंतकरणात पाप नाही, मला पापीनी दुराचारी म्हणता. हे शब्द वापस घ्या. मी संकल्प सोडा. त्या ठिकाणी संकल्पाचं झाड उगले. झाड संकल्प तरू उगलाय. महाराज मी तुम्हाला पाठचा भाऊ समजत होते. मी तुम्हाला बहीण समजून तुमच्या बाजूला निद्रा केली. महाराज एक तीळ भिजेल इतकं पाप माझ्या अंतकरणात नव्हतं आणि तुम्हाला प्राणदान देण्याची भावना माझ्या अंतकरणात होती. लक्षात ठेवा, माझे बाबा अधिकारी आहेत, त्यांचं पुण्य मी माझ्याकडे घेणार नाही, पण तुमच्यासारख्या दंडी संन्याशाला जीवदान दिल्याचं पुण्य माझ्याकडे. तुम्ही तुमच्या मनात गैरसमज निर्माण झाला, मला पुढचा जन्म वेशीचा होईल असा तुम्ही शाप दिलाय. हा शाप मला फेडावाच लागणार आहे. एवढं चांगलं कर्म करून मला तुमच्या शापामुळे वेश्या व्हावंच लागणार आहे. पण माझ्याकडे एवढं पुण्य असताना, मी इतकी चांगली वागत असताना तुम्ही मला वेश्या होशील असा शाप दिला. मी सुद्धा तुम्हाला वाचवल्याचं पुण्य माझ्याकडे. मी सुद्धा तुम्हाला शाप देते. मी तर तुमच्या शापाने वेश्या होणार, पण त्या वेश्याशी पुढच्या जन्मात तुम्ही संग करणार. हा दंडी संन्यासी पुढच्या जन्मात अजामिळ नावाचा ब्राह्मण झाला आणि जिनं संन्याशाला जीवदान दिलं ती स्त्री पुढे वारंगणा वेश्या झाली. म्हणून हे मागच्या जन्मातलं पापूत वालतं. गतो जन्म यत पापाना. पण या मुद्द्यावर एवढे टोकाला गेलेलं पाप सुद्धा नामाच्या साधनेनं तृणाग्नीमुळे समरस झाले. तैशी नामे केले जप. ही नामाची ताकद आहे.